One is the integral sin raised to 6x plus cos raised to 6x divided by sin square x into cos square x. To evaluate this integral, we can write sin raised to 6 as sin square x bracket cube आणि cos raised to 6 लाच cos square x ब्रॅकेट क्यूब असं लिहिता येईल. डिनॉमिनेटर इज sin square x into cos square x. Okay, now in this case a cube plus b cube हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. काय होईल? a cube plus b cube च्या फॉर्म्युल्यानुसार sin square x plus cos square x into sin raised to 4x minus cos square x into sin square x plus cos raised to 4x. Okay. A cube plus b cube, a plus b into a square minus ab plus b square. बरोबर आहे. हा a cube plus b cube चा फॉर्म्युला. त्यानुसार a प्लस b म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये येईल sin स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर sin रेज टू 4x मायनस ab sin स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस बी स्क्वेअर cos raised to 4x divided by denominator is sin square x into cos square x. पैकी फर्स्ट ब्रॅकेट जो आहे sin square x प्लस cos square x त्याची व्हॅल्यू 1 होईल. sin square x plus cos square x equal to 1. Then what about second bracket? सेकंड ब्रॅकेटचं काय करणार? Yes. Separate the denominator and numerator. डिनॉमिनेटरची टर्म प्रत्येकाला सेपरेट करता येईल. ओके, चालेल. डिनॉमिनेटर जर सेपरेट घेतला तर पहिली टर्म आहे साइन रेज टू 4x. या साइन रेज टू 4xला जर हा सेपरेट घेतला तर साइन स्क्वेअर एक साइन स्क्वेअर कॅन्सल होईल. शिल्लक काय राहील? sin square x upon cos square x. साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स शिल्लक राहील मायनस सेकंड टर्मला साइन स्क्वेअर एक्स दोन्ही कॅन्सल होतील म्हणजे 1 शिल्लक राहील. आणि तिसऱ्या टर्ममध्ये कॉस रेज टू 4 आहे, त्यातला कॉस स्क्वेअर आणि यातला कॉस स्क्वेअर कॅन्सल शिल्लक राहील cos square x upon sin square x into dx. ओके, त्यानंतर इक्वल टू इंटिग्रल sin square x upon cos square x म्हणजे tan square x मायनस 1 आणि प्लस cos square upon sin square म्हणजे cot square x into dx. Now tan square itself is not integrable, so we can write this tan square x as Sec square minus sec square x minus sec square x minus 1
त्यानंतर हा इथला एक -1 तसाच, आणि कॉट स्क्वेअर एक्सला आपण लिहू शकतो कोसेक स्क्वेअर एक्स -1. इंटू डी एक्स. ओके. Yes, sir. Then equal to sec square x plus cosec square x आणि -1 3 टाइम्स आलेला आहे म्हणून -3 -1 ओके. आणि आता प्रत्येकाचं इंटिग्रेशन काय होईल? Tan x minus cot x minus 3x plus c. tan x minus cot x minus 3x plus c, Plus c. that is the required answer for this integral. Integral x into sin kx into dx. इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, दोन फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स जर यूज केलं, यू इंटू विचा रूल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड माइनस इंटीग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड into dx. First as it is, sin kx चं इंटिग्रेशन, साइनचं इंटिग्रल माइनस कॉस kx अपॉन k माइनस इंटिग्रल x चं डेरिवेटिव 1 इंटू पुन्हा साइनचं इंटिग्रेशन माइनस कॉस kx अपॉन k इंटू dx इक्वल टू माइनस x कॉस kx अपॉन k, माइनस इंटू माइनस पुढे प्लस होऊन जाईल, आणि कॉस kx अपॉन k कॉसचं इंटिग्रेशन कॉस kx चं इंटिग्रेशन साइन kx अपॉन k. बरोबर आहे. त्यात आणखी एक k ऑलरेडी आहे, म्हणजेच तो होईल साइन kx अपॉन k स्क्वेअर प्लस c. That will be the required answer by using integration by parts. U into v चा रूल या प्रकारे यूज करता येईल. इंटिग्रल u इंटू v, u इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx माइनस इंटिग्रल du by dx इंटिग्रेशन ऑफ v dx. फर्स्ट फंक्शन as it is, इंटिग्रेशन ऑफ सेकंड माइनस इंटीग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटू इंटीग्रेशन ऑफ सेकंड. इंटीग्रल x स्क्वायर अपॉन
एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू डी एक्स. पार्शियल फ्रॅक्शन करत असताना या जर टर्म ऑब्झर्व केल्या तर आपल्याला फॅक्टर्स क्वाड्रॅटिक दिसत आहेत, पण क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये सॉल्व करणं किंवा सिम्प्लिफाय करणं यापेक्षा मोर कन्व्हिनियंट आहे सिंपल फॅक्टर किंवा लिनियर फॅक्टरला सिम्प्लिफाय करणं. पण टर्म तर क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये दिसत आहेत. इथे आपल्याला एक्स स्क्वेअर इक्वल टू टी हे सबस्टिट्यूशन करावंच लागेल, पण प्रॉब्लेम असा आहे की एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल नाही आहे. यात दोन प्रकार येतात, सबस्टिट्यूशन फॉर इंटिग्रेशन अँड सबस्टिट्यूशन फॉर पार्शियल फ्रॅक्शन. आपल्याला सबस्टिट्यूशन इंटिग्रेशनमध्ये जर करता येत नसेल तर त्या टर्मला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढून पार्शियल फ्रॅक्शनसाठी सबस्टिट्यूशन करू शकतो. म्हणजे ती टर्म जर आपण घेतली एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3, आणि आता याच्यामध्ये एक्स स्क्वेअर इक्वल टू टी वाय जो कोणी आहे तो सबस्टिट्यूट केला, समजा टी सबस्टिट्यूट केला तर टर्म येईल टी प्लस 2 इंटू टी प्लस 3. आता हे फॅक्टर्स लिनियर फॅक्टर किंवा सिंपल फॅक्टरमध्ये कन्वर्ट झालं. दोन फॅक्टर आहेत, त्याला आपण ए अपॉन टी प्लस 2 प्लस बी अपॉन टी प्लस 3 असं घेऊ शकतो. मग ए ची व्हॅल्यू फाइंड कशी करायची असते? लिनियर फॅक्टरमध्ये ए ची व्हॅल्यू फाइंड करत असताना लेफ्ट साईडचा न्यूमरेटर म्हणजे टी डिवायडेड बाय ए सोडून दुसऱ्या टर्मचा डिनॉमिनेटर म्हणजे टी प्लस 3. लेफ्ट साईडचा न्यूमरेटर डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू फाइंड करताना ए सोडून दुसऱ्या टर्मचा डिनॉमिनेटर, आणि यात एचा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी टीची व्हॅल्यू काय आवश्यक आहे? टीच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी एचा डिनॉमिनेटर 0 होऊ शकतो हे चेक करायचं आहे. एचा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी टीची व्हॅल्यू काय पाहिजे? -2. म्हणजे टी इक्वल टू -2 सबस्टिट्यूट केला तर टर्म येईल -2 अपॉन -2 प्लस 3 म्हणजे -2 अपॉन 1 इक्वल टू -2. म्हणजे ए ची व्हॅल्यू -2 येते. आता बी फाइंड करायचं आहे. बी फाइंड करण्यासाठी पुन्हा सेम प्रोसिजर. बी इक्वल टू लेफ्ट साईडचा न्यूमरेटर टी डिवायडेड बाय बी सोडून दुसरा डिनॉमिनेटर म्हणजे टी प्लस 2, आणि बीचा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी टीची किंमत पाहिजे -3. टीच्या जागी जर -3 सबस्टिट्यूट केला -3 अपॉन -3 प्लस 2 -3 अपॉन -1, so b equal to 3. Okay, then आता हे सेपरेशन होईल टी अपॉन टी प्लस 2 इंटू टी प्लस 3
इक्वल टू एची व्हॅल्यू -2/t+2 प्लस बीची व्हॅल्यू 3/t+3. पण आपल्याला इंटिग्रेशनमध्ये डायरेक्ट टीची टर्म नेता येणार नाही, कारण आपण इथं जे सबस्टिट्यूशन केलं आहे ते इंटिग्रेशन असताना केलेलं नाही आहे, इंटिग्रेशन नसताना सबस्टिट्यूशन केलं आहे. आपण इंटिग्रेशन असताना सबस्टिट्यूशन केलेलं नाही आहे. हे सबस्टिट्यूशन आपण केलं आहे पार्शियल फ्रॅक्शनसाठी. मग पार्शियल फ्रॅक्शनसाठी जर हे सबस्टिट्यूशन केलं आहे तर यात आपल्याला टी इक्वल टू x² रिसबस्टिट्यूट करावं लागेल, म्हणजेच x² अपॉन x² + 2 इंटू x² + 3 इक्वल टू -2/x² + 2 प्लस 3/x² + 3. आणि आता या टर्म आपण इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार. ही व्हॅल्यू इंटिग्रेशनमध्ये टाकले की ऑब्वियसली आपल्याला माहीत आहे या दोन्ही टर्ममध्ये ॲडिशन आहे. ॲडिशन असेल तर इंटिग्रेशन सेपरेट घेता येतं. या दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट. -2 आणि +3 हे कॉन्स्टंट आहेत, ते कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रेशन ठेवा. आणि पहिली टर्म आहे सपोज -2 1/x² प्लस लगेच त्या 2ला √2चा स्क्वेअर लिहून टाका, म्हणजे पुढच्या स्टेपला आन्सरच. प्लस 3 इंटू 1/x² प्लस √3² इंटू dx इक्वल टू -2 1/x² प्लस a². 1/x² प्लस a² चं इंटिग्रेशन 1/a इंटू tan इनव्हर्स ऑफ x/a, म्हणजेच ते येईल 1/√2 tan इनव्हर्स ऑफ x/√2 आणि प्लस 3 इंटू सेकंड टर्मलाही तोच फॉर्म्युला 1/√3 tan इनव्हर्स ऑफ x/√3 प्लस c. हे झालं कंप्लीट डिस्क्रिप्टिव्हली. ऑब्जेक्टिव्हली विचार करता जर ऑप्शन्समध्ये फक्त प्लस मायनसचे डिफरन्सेस आहेत तर ज्याचा डिनॉमिनेटर 2 आहे t+2 किंवा x² + 2 त्याच्यासाठी एची जी व्हॅल्यू आली ती मायनस आली आहे, आणि t+3 ज्याचा डिनॉमिनेटर आहे किंवा x² + 3 ज्याचा डिनॉमिनेटर आहे त्यासाठी कॉन्स्टंटची व्हॅल्यू प्लस आलेली आहे. बरं, हे x² + 2 x² + 3 यात कुठं मायनस नाही आहे, त्याच्यामुळं चिन्ह बदलण्याचा काही चान्स नाही. म्हणजे या कोएफिशियंटवरूनही आपण डिसिजन्स घेऊ शकतो आपल्या आन्सर्सचे. ओके, टेक डाऊन दिस. इंटिग्रल e⁻x into tan x minus log of cos x into dx. कुठल्या टाईपचं इंटिग्रल आहे हे? टाईप आयडेंटिफिकेशन महत्त्वाचं आहे. टाईप आयडेंटिफाय झाला की लगे आन्सरच आहे. येस, इंटिग्रेशन ऑफ e⁻x into f of x plus the derivative of f of x. इंटिग्रल e⁻x in bracket f of x plus f dash of x आणि याची व्हॅल्यू इक्वल टू काय असते? e⁻x into
ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. यात आपल्याला फक्त फंक्शन कुठलं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कुठला एवढाच शोध घ्यायचा असतो. आता याच्यामध्ये दोन फंक्शन आहेत, एक आहे टॅन एक्स आणि दुसरा आहे मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स if this one is the situation, then integration is not for us. Tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. मग टॅन एक्सला जर एफ ऑफ एक्स मांडला आपण तर त्याचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स इथं नाही आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स हा होऊ शकत नाही. आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत, एक जण कोणीतरी एफ ऑफ एक्स असणार, एक जण कोणीतरी एफ डॅश एक्स असणार. पैकी टॅनचा डेरिव्हेटिव्ह तर सेक स्क्वेअर एक्स येतो, तो इथं नाही आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह हा नाहीच आहे. पॉसिबल आहे याचा डेरिव्हेटिव्ह हा असू शकतो, मायनस लॉग ऑफ कॉस एक्स याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इट इज नाउ टू मच टाइम कन्झ्युमिंग, कारण टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स हा सांगण्यासाठी जास्त वेळ लागतोय. तर मायनस लॉग ऑफ कॉस एक्स याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला किती वेळ लागेल? फाइंड करा, लागू द्या वेळ. मायनस लॉग ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस ॲज इट इज लॉग ऑफ कॉस म्हणजे मुख्य फंक्शन लॉगचं, लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, म्हणजे तो होईल 1/cos x, आणि परत कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. मायनस इंटू मायनस प्लस आणि साइन एक्स अपॉन कॉस एक्स. म्हणजे मायनस लॉग ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह टॅन एक्स येतो आहे. याचा अर्थ आपण मायनस लॉग ऑफ कॉस एक्स त्याला एफ ऑफ एक्स गृहीत धरू शकतो. म्हणजे ॲन्सर याचं ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स काय घेतला? मायनस लॉग ऑफ कॉस एक्स असं येणार. बट ऑब्जेक्टिव्हली विचार करता हे ऑप्शनमध्ये नाही आहे. मग अशा वेळी प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. लॉगच्या समोरच्या टर्मचा जर रेसिप्रोकल घेतला तर लॉगॅरिथमिक टर्मचं साइन चेंज होतं. म्हणजे
मायनस लॉग एक्स इज इक्वल टू असतो लॉग 1/x. एक्सचा रेसिप्रोकल घेतला की लॉगचं साईन चेंज होणार. सिमिलर टू दॅट ई रेस टू एक्स इंटू, इथे जर रेसिप्रोकल घेतला तर साईन चेंज होईल आणि कॉस एक्सचा रेसिप्रोकल किंवा आपण पहिल्याच स्टेपमध्ये इथे जर लॉगची प्रॉपर्टी वापरली आणि मायनस लॉग ऑफ कॉस एक्सला लॉग ऑफ सेक एक्स लिहिलं आणि लॉग ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तरीही चालेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक एक्स लॉग ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/sec x आणि परत सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, ज्यात सेक एक्स कॅन्सल झाला, शिल्लक राहिला फक्त टॅन एक्स. किंवा याच्याही पेक्षा सोपा मार्ग जर आपल्याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लक्षात असतील तर लॉग ऑफ सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं? टॅन एक्सचा इंटिग्रेशनचा काय फॉर्म्युला आहे? टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स किंवा मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. मग जर टॅनचं इंटिग्रेशन हे आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह हा येणार. सिंपल, डायरेक्ट आन्सर. जर टॅनचं इंटिग्रेशन हे आहे, डेरिव्हेटिव्ह तर नाही आपण पाहिलं, टॅनचं इंटिग्रेशन मायनस लॉग ऑफ कॉस एक्स आहे किंवा लॉग ऑफ सेक एक्स आहे, तर याचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह टॅन एक्स येणार. म्हणजे हे फंक्शन हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. क्वेश्चन पाहिला की आन्सर सांगता येऊ शकतं.